जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आळेफाटा या ठिकाणी गायींचा बाजार दर गुरुवारी भरत असतो। सध्या दुधाला बाजारभाव नाही, दुष्काळ सदृश परिस्थिती, हिरवा चारा नाही, त्यामुळे गायांचे बाजार खूपच कमी झालेले पाहायला मिळतात। त्यामुळे शेतकरी साहजिकच अडचणीमध्ये आलेला आहे। शेतकऱ्याने विक्रीला आणलेल्या गायीची किंमत खूपच कमी आणि व्यापाऱ्याकडे असलेल्या गायीची किंमत मात्र जास्त, त्यामुळे शेतकरी सध्या अडचणीमध्ये आहे। दर गुरुवारी भरणाऱ्या गायींच्या बाजारामध्ये खात्रीशीर गायी ह्या आळे येथीलच गायींच्या बाजारामध्ये मिळत असतात। त्यामुळे महाराष्ट्रामधून अधिकाधिक व्यापारी शेतकरी याच ठिकाणी गायी खरेदीला येत आहेत। सध्या मात्र महागाई वाढल्यामुळे, दुधाचे बाजार पडल्यामुळे आणि हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे गायी विक्रींची संख्या वाढली, परंतु गिऱ्हाईक कमी अशी परिस्थिती पाहायला मिळते। सरकारचं शेतकऱ्यांकडे म्हणावं असं लक्ष नाही आणि प्रामुख्याने दूध उत्पादक व्यावसायिक प्रचंड अडचणीमध्ये आलेला आहे। जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा आळे येथील गायी बाजार शेतकऱ्यांसाठी चांगलाच वरदान ठरतोय। मार्केट कमिटीच्या वतीनं या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांची आणि प्रामुख्याने व्यापाऱ्यांची देखील चांगली काळजी घेतली जाते। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, आळेफाटा। कशामुळे? दुधाला बाजार नसल्यामुळं बाजार लय भारी आहे। बघा त्यानंतर बाजार भारी आहे सांगायला त्यांना काय, त्यांच्याकडे काय नाही, मोकळे हिंडायला लागले ते। की हा बाजार लई रिवाज झालेला आहे। वाणे साहेब आले तिथं, बाजार खूप रिवाज आहे। आज इतका माल निघायला लागले ना, एक सुद्धा गिरायक मार्केटला यायला लागले आणि गिरायक आले तर यावर सुद्धा एक बी व्हायला नाही लागले। यावर करायचंय, बरं ना, बोला हो। यावर आता मी सांगितलं 90 सांगितले मी। साहेब नमस्कार। कस काय जरा माल जास्त आले बरं का? पण कमी रे दुधाला मार्केट नाही, दुधाला मार्केट वाढल्याशिवाय गाय जमली अशी मग अशी टाकायला किती महिन्याची तिकडली 5 महिने अरे नको नाही सांगतो आपण नको मेरे घर वाले आदमी
किंमत नको करू फक्त. बांद्रे मैं बोल बाबा कुठून आले? कुठून आले? कुठून आले? कुठून? लोणी मावळे. काय मागतात का नाही? काय मागतात का? घ्यायला आले, विकायला आले? आलो बघायला आले बघा. अच्छा, बघायला आले. बोला सर. हो, काय बाजार आहे आज? बाजारात जरा माल जास्त आलेला आहे, जरा गिरायकाची आवक कमी. किती आवक असेल आज? आज तरी 60% आवक आहे. नाही 60% गिरायक आहे असं आहे बा. गायांची किती आवक असेल? गायचे आज तरी 2-250 गाई आहे. 2-250. हा जसं असेल थोडीशी. गुलाबराव काय चाललंय? तपासायचं नाही, तपासायचं नाही. बोल जरा. हे माणूस लय भारी बोलायला. तुमच्या तिकडे गावाले मावशी कुठून आले? गाय घ्यायला आले का विकायला आले? ही गाय किती आहे त्याची? आता खाटी का गाभण? किती महिन्याची? ती 15 दिवस खाली होईल. 9वा महिना चालू आहे, तिला 15 दिवस गेलं. काय किंमत सांगितली? ती हायच नाही पोरा. पोरांनो काय सांगितली? 40,000 सांगितले. काय मागत नाहीत का? मागितले ना? 20,000 मागितले. 20 ला मागितले. पडून मागतात. पडून मागते. दुधाला मार्केट आहे का? दुधाला मार्केटच नाही. 65,000ला काय मागितले आम्ही, तरी द्यायला मागाने बायलोर दुधाला काय येतो? दुधाला मार्केट 22 रुपये. 10,000ला आम्ही बोकडे विकतो. आता हे काय आहे दुधाची? उभं राहिलं ना लॉटरी. नका राहू दे ना आम्ही. जाऊ द्या. मी तर काय 3 बार हो आणि साहेब शूटिंग इकडे
कुठली गाय? बेलेची बेलेची. काय किंमत सांगितली? रिपोर्ट सांगा ना. मला काय किंमत सांगितली? 40,000. 40,000. 8 दिवस झाले याले पाळून मेले पण शांत पान होते. दूध काढून देते का? काढून देते पाय ते कशाला बनवले मग? ते चाट मग पुढे ठेवले पान होते. काही बाजारात आलेले व्यापारी शेतकरी यांच्यासाठी अतिशय महत्वाची सूचना आहे. आपल्या जनावरांजवळ आपल्या गायांजवळ आपण स्वतः उभे राहा. आपल्या जनावरांजवळ आपल्या गायांजवळ आपण स्वतः गाया धरून उभे राहा. गाया कुठल्याही झाडाला इतरत्र कुठेही बांधू नका. गाया सुटतात किंवा दुसऱ्या एखादा व्यापारी घेऊन जातोय. आपण आपल्या गाया घेतलेल्या यांची आपण काळजी घ्या. तसेच आपल्या गळ्यात असलेली चैन, पैसे, पॉकेट याची आपण दक्षता घ्या. काही बाजारात आलेल्या व्यापारी शेतकरी यांच्यासाठी अतिशय महत्वाची सूचना आहे. आपल्या जिन्नस वस्तू आपण सांभाळा. आपले पैसे, चैन, अंगठी या गोष्टी आपण सांभाळा. काही बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची सूचना आहे. आपण आपल्या सांभाळा. आपली जनावरे, आपल्या गाया आपल्या हातात धरा. इतरत्र कुठेही गाया पाठवू नका. याची जबाबदारी आपली राहणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. जे मोटरसायकल वरती आलेले जे शेतकरी आहेत यांनी बाबा कुठलं आहेत की नाही याची काळजी. गाव कुठलं? पिंपळवाडी. मोटरसायकलवर काय गाय घ्यायला आले का विकायला? आपल्या मोटरसायकल गाय घ्यायला आले का विकायला? काय नाही पाहायला आले. जबाबदारी आपली राहणार आहे. याची सर्व शेतकरी व्यापारी यांनी नोंद घ्या. धन्यवाद. काय आज बाजार? काय ना बाजार किती आहे? बाजार आहे. काय ना बाजार आहे का ना? बाजार काय ते शेतकऱ्यांना माल घ्यायचा नाही. कारण दुधाला बाजार आहे 20-22 रुपये आणि किंमत सांगतात 1,00,000 आणि 1.5 लाख रुपये. 65,000ला गाय मागून द्या मागांनी. शेतकऱ्यांनी काय करायचं? चाचा आज गायांना बाजार आहे का? बाजारात नाही पुष्का झालं. कशामुळे? काय मुळे आता आवक वाढली. आवक वाढली. कशाची वाढली आवक? आज तो ढिल्ला झाला. बाजार पडले. पडली. काय गायांची किमती आज? आज काय किमती आहेत माल बघू. माल 40, 50, 60. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.